मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। त्यात काही गुण नाहीये ऋषाली। वहिनी, लहानपणापासूनच दादा सूर्यदेवांची स्वप्न पाहतो। अगं स्वप्नामुळे कर्ण जेव्हा झोपेत ओरडायचा ना तेव्हा ध्रुव घाबरून उठायचा माहितीये। म्हणूनच मी काय म्हणते, तू कर्णाला पडणाऱ्या स्वप्नाचा बाऊ करू नकोस। हा वहिनी, मला असं वाटतंय दादाला सूर्यदेवाचं फार आकर्षण वाटत असेल। हा, आणि म्हणूनच कर्णाच्या स्वप्नात नेहमी सूर्यदेव येतात। मृत्युंजय कर्ण। सूर्यदेवांचा तुला झालेला प्रत्येक साक्षात्कार जर तुझ्या लक्षात असेल कर्णा, तर तुझ्या ध्यानात येईल की त्या प्रत्येक साक्षात्कारामागे काहीतरी संकेत आहे। मृत्युंजय कर्ण। गुरुदेव द्रोणाचार्यांच्या गुरुकुलातून मिळणारे संकेत कौरवांच्या हिताचे नाहीत बाजीराव। पांडव अधिकाधिक बलशाली होत आहेत। मामाश्री, कौरव सुद्धा आता प्रबळ होत आहेत। मी आणि माझे भ्राता या भीमालाही भारी आहोत। आणि अर्जुनाला दुर्योधना? युद्धात जेव्हा बाण सोडले जातात ते शब्दाने नाही, बाणाने अडवले जातात भाचेराव। आणि अर्जुनाच्या बाणाला प्रत्युत्तर देणारा कोणी धनुर्धर आहे कौरवात? मृत्युंजय कर्ण। मृत्युंजय कर्ण। मृत्युंजय कर्ण। मृत्युंजय कर्ण। मृत्युंजय कर्ण। बाबा, आपण दिलेल्या धनुर्विद्येमुळे हा कर्ण विश्वातल्या कोणत्याही धनुधराच्या बाणांना प्रत्युत्तर देण्याचा विश्वास बाळगू नये। माझा तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे कर्णा, पण काय बाबा? कर्णा, काय आहे बघ, जेवढी माझी क्षमता होती तेवढी धनुर्विद्या मी तुला दिली, पण अजून खूप काही बाकी आहे। खूप शिकायचे तुला। सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्यासाठी तुला महर्षी द्रोणाचार्यासारखा गुरु लाभायला हवा। द्रोणाचार्य, शाबास अर्जुना, शाबास।
माझ्या पाचही पुत्रांची अध्ययनातील प्रगती पाहून मला अभिमान वाटतो. पाचही पांडव आपापल्या क्षेत्रात असामान्यत्व प्राप्त करणार हा विचार सुखद असला तरी एक विचार मनाला काट्यासारखा बोचत राहतो मालिनी. ज्येष्ठ पांडवाचे काय? त्याची प्रगती झाली असेल तर सामान्य राहील की असामान्य होईल? मालिनी, मनाला खूप खूप अपराधी वाटतं ग. खूप खूप अपराधी वाटतं. भावनेच्या आहारी गेल्यामुळे सत्याकडे तू दुर्लक्ष करते आहेस कुंती. तुझा ज्येष्ठ पुत्र सूर्यपुत्र आहे आणि सूर्यपुत्र सामान्य कसा असू शकेल? हा, तो असामान्य असेल. तू असामान्य आहेस राधेया. जन्मभराच्या तपस्येनंतर सुद्धा जे एखाद्या क्षत्रियाला साध्य होणार नाही ते तू अगदी सहजासहजी साध्य केलंस. यामागे तुमची स्वतःची तपस्या आहे गुरुदेव. मी एक सामान्य धनुधर आहे पोरा. मला तुझ्यासारखा असामान्य शिष्य मिळाला हे माझं भाग्य आहे आणि गौरवही आहे. राधेया, तुझं हे असामान्यत्व जगापुढं यावं असं मला मनापासून वाटतं. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आचार्य द्रोणासारखा गुरु तुला लाभेल. महाराज धृतराष्ट्र, महाराणी गांधारी, कौरव आणि पांडवांची अध्ययनात योग्य रीतीने प्रगती होत आहे. पण कौरव आणि पांडवातली तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. माझं मला सदैव याचीच भीती वाटत असते पुत्र धृतराष्ट्र. पितामह, पुत्र धृतराष्ट्र, कौरव 100 आणि पांडव 5. हे दोन्ही मिळून 105 असायला हवे. 100 विरुद्ध 5 अशी त्यांची विभागणी होता कामा नये. आणि जर अशी विभागणी होणार असेल ना धृतराष्ट्रा, तर त्यात कुरूंचंच अहित आहे. पितामह, आम्ही ही विभागणी कधीच होऊ देणार नाहीत आणि कुरूंचे आहेत कधीच नाही. पुत्री गांधारी, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुझ्यावर विश्वास आहे माझा. पण या धृतराष्ट्रावरचा माझा विश्वास मात्र पाण्याच्या पृष्ठभागावर सदैव हेलकावे खात असणार एखाद नावेप्रमाणे सदैव हेलकावे खातोय. पितामह, पुत्र धृतराष्ट्र, तू पुत्रप्रेमाने अधीन झालायस. अरे अरे दुर्दैवाने तू जन्मतःच दृष्टीहीन होतास. आता तर तू स्वतःचे अंतर्चक्षुष बंद करून घेतलेस आणि म्हणूनच तू दुर्योधनाच्या बेताल वागण्याकडे दुर्लक्ष करतोयस. कर्णा, मृत्युंजय कर्ण, आपल्या वाड वडिलांनी सदैव आपल्या हिताच्याच गोष्टी केलेल्या आहेत. मृत्युंजय कर्ण, आपल्या वाड वडिलांनी सांगून ठेवलंय, कर्ण, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. मृत्युंजय कर्ण, अर्थात जय कर्ण, राजाला केवळ आपल्या देशातच मान सन्मान मिळतो, मृत्युंजय परंतु विद्वान सर्व ठिकाणी मान सन्मानाला पात्र होतो. कर्ण, मृत्युंजय कर्ण.
आज धृतराष्ट्रांकडे हस्तिनापुरातले विद्वान जमले आहेत भाचेराव. आणि हे विद्वान पिताश्री आणि माताश्रींच्या कानात माझ्या विरुद्ध गरळ ओकत असणार याची जाणीव आहे मला मामाश्री. भ्राताश्री, घोडा चौफेर उधळू पाहताच त्याला नियंत्रणात ठेवले नाही तर रथ आणि रथी दोन्हीही भरकटले जातात. विदुर, क्षमा महाराज, क्षमा. परंतु दुर्योधनावर या क्षणीच अंकुश ठेवला नाही तर अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखं होईल महाराज. विदुर पुत्र धृतराष्ट्र, अरे विदुर योग्य तेच बोलतोय. विदुरावरचा तुझा हा राग अनाठाई आहे. आणि आणि एक लक्षात ठेव, विदुर हा केवळ तुझाच नव्हे तर अवघ्या हस्तिनापुराचा विवेक आहे. महाराज, गुरुकुलमध्ये सुद्धा दुर्योधन आणि दुःशासन भीमाला डिवसत असतात आणि मग तिथे युद्धाचा प्रसंग येऊन ठेपतो. ही एक तेढ सोडली तर बाकी सर्व कुरुपुत्र आणि कुरु राजकुमार आपापल्या आवडत्या शस्त्रविद्येत योग्य ते प्रगती करतायत महाराज. कर्णा, तू उच्च विद्या विभूषित हो, मृत्युंजय म्हणजे तुला कोणीही सूतपुत्र म्हणण्याचे धाडस करणार नाही. विद्या मनुष्याचे विशेष सौंदर्य आहे कर्णा. लपलेलं सुरक्षित धन आहे. विद्येनेच मनुष्यास सारे भोग, यश, सुख प्राप्ती होऊ शकते. विद्या गुरूंची पण गुरु आहे. परदेशात विद्याच आपली आप्तसोकी असते. विद्येचं महत्त्व एवढं आहे कर्णा की कोणीही राजा विद्येचा सन्मान करतो, धनाचा नाही. म्हणूनच आपले गुरुजन म्हणतात, जो विद्यावान नाही तो मनुष्य पशु समान आहे. महाराज, गुरुकुलात जेव्हा युद्ध प्रसंग उद्भवतो तेव्हा युधिष्ठिरचा विवेक हा कौरव पांडवांना शांत करतो. भीमसेन, भीमसेन, क्रोधावर संयमानं वाग. दुर्योधना, आपण सारे भाऊ आहोत. भावाभावात प्रेम हवं, द्वेष, ईर्षा नव्हे. पाहिलं भ्राताश्री, हा अंधपुत्र कसे डोळे फाडून बघतोय ते. शांत व्हा. महाराज, युधिष्ठिर हा कौरव आणि पांडवांना जोडणारा एक दुवा आहे. आपल्या कुरुकिरीतीची पताका युधिष्ठिरच फडकवेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे महाराज. कर्णा, माझा तुझ्यावरील विश्वास तू सार्थक याचा मला विश्वास आहे. कारण तू विद्यावान आहेस, तुझ्याकडं धाडस आहे, साहस आहे, बळ आहे, तू निर्भय आहेस. कर्णा, तू द्रोणाचार्याकडे जा. धनुर्विद्येप्रमाणे अस्त्रविद्या सुद्धा प्राप्त कर. अद्वितीय हो, आपल्या सूतकुळाचा उद्धार कर. तू जेथे जाशील तेथे तुझा सन्मान होईल, गौरव होईल. कारण तू एक श्रेष्ठ धनुर्धर आहेस. तुझ्यामुळं सूतांकडे तुच्छतेने पाहण्याची इतरांची दृष्टी बदलेल. गुरुदेव, गुरु द्रोणाचार्य कुठे भेटतील मला? हस्तिनापुरी.
पुत्र धृतराष्ट्र, आता विषय निघालाच आहे म्हणून मी बोलतो. कौरव पांडवांचं अध्ययन पूर्ण झाल्यावर पंडुपुत्र युधिष्ठिराला यौव राज्याभिषेक केला जावा असं माझं मत आहे. हे बघ, हे विसरता कामा नये की तू केवळ हस्तिनापुराचा काळजीवाहू राजा आहेस. हस्तिनापुराच्या या सिंहासनाचा उत्तराधिकारी केवळ पंडुपुत्र युधिष्ठिर आहे. पंडूचं हे राज्य पंडुपुत्रांना देण्यातच कुरूंचं खरं हित आहे. धृतराष्ट्र, तू सुज्ञ आहेस, म्हणूनच निर्णय घेण्यास विलंब लावू नकोस. प्रणाम महाराज. हे काय नवीन खूळ उगवले तुझ्या डोक्यात हस्तिनापूरला जायचं? आई मी चुप. कुठेही जायचं नाहीयेस तू. मोठा निघालाय हस्तिनापूरला. फार लाड केले ना आम्ही तुझे, म्हणून डोक्यावर बसलायस तू. धनुष्यबाण चालवण्यात तुला रस आहे म्हणून आम्ही तुला उत्तेजन दिलं, तर तू पंख फुटल्याप्रमाणे आता उडून जाऊ पाहतोयस. पण आई, माझं पुढचं शिक्षण घेण्यासाठीच हस्तिनापूरच्या गुरुकुलात जाऊ इच्छितोय मी. काही आवश्यकता नाहीये. झालं तेवढं शिक्षण खूप झालं. राधा, करण्याची इच्छा आहे तर जाऊ दे त्याला हस्तिनापूरला. तुम्ही त्याचा पक्ष घेऊ नका. हस्तिनापूर सारखी मोठी नगरी माझ्या निष्पाप निरागस करणारा गिळून टाकेल. मग कुठे शोधणार आहोत आपण आपल्या कर्णाला? आई, तसं काही होणार नाही. तू गप्प बस. ते काय टांगलेस तिकडे भिंतीवर? अगं आई, दादाचं धनुष्य आहे. ते आज अडगळीत टाकून दे.